हे बघा आलेच. हॅलो मिस्टर बिडकर. मिस्टर अनिल दाभोळकर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हीच का ती दोघं? हो. गुड. तुम्ही यांचं काम प्रेझेंटेशन पाहिलंय ना? हो एकदम उत्तम. आतापर्यंत बघितलेल्या प्रेझेंटेशन पैकी वन ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन म्हणता येईल. सर तुम्ही पण बघून घ्या ना. इट इज क्वाइट इंटरेस्टिंग. नाही त्याची काही गरज नाहीये. तुम्ही पाहिलंय ना मिस्टर बिडकर? आजपर्यंत तुमच्यासोबत कित्येक व्यवहार केले. तुमच्यासोबत अनेक प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केलं. याचं कारण तुमच्यावरती असलेला माझा विश्वास. तुम्ही ज्या माणसासाठी ज्या प्रोजेक्टसाठी जेव्हा जेव्हा पैसे गुंतवायला सांगितले तेव्हा तेव्हा त्या त्या प्रोजेक्ट्समध्ये त्या त्या माणसावरती मी ते पैसे गुंतवले. याचं कारण तुमचे निर्णय नेहमी अचूक असतात याची मला असलेली खात्री. थँक्यू. सुहास. जयराम प्लीज. जय. सर मी म्हटलं ना माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. म्हणून आजपर्यंत तुमच्यासाठी मी प्रत्येक डील फायनल केलं. पण आज मला हे डील फायनल करावं असं वाटत नाही. मला तो स्पार्क दिसत नाही यांच्यामध्ये. मी चेक सुद्धा तयार केला होता पण मला वाटत नाही यांना तेवढा अनुभव आहे म्हणून. अर्थात यांना हे वाटत असणार यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून. पण एवढंही सगळं सोपं नसतं ना. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. कदाचित ते आशीर्वाद नसतील. सॉरी मिस्टर बिडकर पण मला असं वाटतं की यांच्यावरती पैसा गुंतवणं ही खूप मोठी रिस्क आहे. आणि अशा रॉ आणि अनएक्सपिरियन्स माणसावरती मी पैसा लावू इच्छित नाही.
मला नाही वाटत मला यांच्यासोबत काम करायला आवडेल. You may leave.